देवाण्यात बसून आरती देवाचं हा मंदिर आहे. आणि तुम्ही गर्दी पाहू शकता की ते वालोंट परिसर तुम्हाला दाखवतो. समोर इस्कॉन मंदिर दिसत आहे. मागं तुम्हाला दाखवलं होतं बांगड्याजवळ 2020 साली काहीतरी 22 साली श्री विठ्ठल बोलने का क्या? श्री विठ्ठल. वा 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 वा. याला सुट पैसे देऊन द्यावाला. त्याला काहीतरी द्या. श्री विठ्ठल बोलने का. श्री विठ्ठल. विठ्ठल. श्री विठ्ठल. गांधीजी चला या साईडला या. महाराज आज दसमीच्या दिवशी प्रचंड गर्दी आणि राऊळला नामदेवबारीच्या समोर विठू माझा लेकरोडा असा पुष्पांनी सजवलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला झूम करून दाखवते. दर्शनाचा लाभ थांबू नका कोणी. चलत राहा माऊली. फोटो काढला लोक चलत राहा. चला माऊली पुढे चला. एका ठिकाणी थांबू नका कोणी. चलत राहा. हात जोड. संत तुका महाराज की जय. नामदेव महाराज की जय. भावना भगवान गरड या ज्या कुठे असतील त्यांचे मिस्टर स्वतः चौकामध्ये पोलीस चौकीपाशी त्यांची वाट पाहत आहेत. त्यांनी तात्काळ यायचं. चला माऊली पुढे पुढे चालत राहा. माऊली बंधू चौकामध्ये जास्त खाद्य पुढे पुढे चालत राहायचं. आपल्याकडे इतर कार्यक्रम काळजी घ्यायची पुढे चालत राहा. चला माऊली चला. चला
माऊली गर्दीमध्ये चालत असताना आपण विरुद्ध दिशेने चालायचं नाही. एकपैकी मार्गाचा अवलंब करून चालत राहायचं. चिरंजीव कल्पवैकुंठनाथे चतुर्भुजन रघुकुंठे धरे माधवे पुण्याची गणना कोण करी हरि ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा
आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव काय कलिकाळाचा भेव वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती तो हा देवांचाही देव काय कलिकाळाचा भेव तुका म्हणे नीज रूपडे हे तत्वबीज तो हा देवांचा हे देव काय कळिकाळाचा भेव समचरण सरोजम सांद्रणीलांबुधामं जगन्विहित पारि मंडलम तरुण तुळशी माळ कंधरम कंजनेत्रम सदैव धौलहासं विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करू प्रताप मद ग्रंथ अद्यम फलावया व्यवहारा होसी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका
येणं हे वारी आहे. जाणं येणं वारी. पंढरपूरला जाणं हे विशेष नाही. जगद्गुरु तुकोबाने बोलतात, पंढरपूरला जायचं असेल तर नुसतं पंढरपूरला जा असं जगद्गुरु तुकोबाने बोलत नाही. होय होय वारकरी असं पंढरपूरला जाणं वेगळं आणि वारकरी होऊन जाणं वेगळं. मग जगद्गुरु तुकोबाने बोलतात, पाहे पाहे रे पंढरी प्रथम नाही, होय होय वारकरी. वारकरी होणं पंढरी पाहणं याच्यातही विशेष आनंद आहे. अशा या भूवैकुंठ पंढरपुरामध्ये शांत बसा, कोणी कोणाला पुढे सरकवू नका. इथे विक्षेप होतो, जो येईल त्याने जिथे जागा असेल तिथे बसा. खेपा मारतो त्या खेपा आहे, पण आपण वर्षातून एकदा जर या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्याचे माल गळ्यामध्ये परिधान करून वर्षातून या पदावर पोचले, याचा अर्थ त्याने केलेली उपासना योग्य आहे. त्याने केलेली उपासना योग्य. म्हणून तर वासुदेव तत्वता. आपण वासुदेव तत्वता नाही, आपण सहज बोलतो, तू कोण? मी नकुल महाराज, मी विशाल महाराज. आपण सहज बोलतो. महाराजांनी बोलले नाही का त्या दिवशी कीर्तनामध्ये, जनकाला भेटून जा, पण मी शुक आलेला आहे. तसं मी हा वाधक आहे, गतिरोधक आहे. पण जगद्गुरु तुकोबा त्या पदावर पोहोचले, मी आता मी राहिलो नाही, मी वासुदेव तत्वता. कसं गीतेमध्ये अर्जुन त्या अर्जुन तत्वाला राहिलाच नाही. आता अर्जुन नाही. अर्जुन बोलतो मी अर्जुन राहिलोच नाही. कोणाला मारायचं ना कोणाला तोडायचं सोडून द्या. गुंतलो होतो अर्जुन गुणे. अर्जुन स्वतः कबुली देतात, मी अर्जुन या गुणामध्ये गुंतलो होतो, स्वतःला अर्जुनच समजत होतो. तो मुक्त झालो तुझ्या नामे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. कोणाला मारायचं मला विचारायची गरज नाही. मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. ही उपासना आहे. ऐका, उपासना जर योग्य झाली, उपासनेचा रस्ता जर व्यवस्थित असेल, अहो मी तर असं म्हणेन की माल घातला म्हणजे साधू झाला असं नाही. आज माल घातले आपण नक्की बघतो महाराज झाला असंही नाही, पण माल घालणं याचा अर्थ परमार्थाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणे हे आहे. जगद्गुरु तुकोबाने त्या साधकांना समजवण्याकरता जगद्गुरु तुकोबाने विचार केला, ज्या अर्थी यांना पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, त्या अर्थी यांच्या 3 त्रिपुटी चुकलेल्या आहेत, यांची उपासना चुकलेली आहे आणि यांचा उपास्य देवता चुकलेला आहे. जगद्गुरु तुकोबाने विचारलं, तुम्ही कशाची उपासना करता? जे शहाणे आणि मोठे असतात ते अगोदर बोलत नाहीत, समोरच्या लोकांचं ऐकून घेतात. मी तर कधीतरी गमतीने बोलत केली, महाराज अनेक वर्ष परमार्थ करतो पण अजून समाधान व्यक्त नाही. तो देव आम्हाला भेटला नाही का? आपली परिस्थिती कशी आहे महाराज? गाढवावर बसलेल्या देवीजवळ जाऊन आपण सांगायचं मला घोडा पाहिजे, ती सांगेल मलाच घोडा मिळाला नाही, मी गाढवावर बसलेले आहे. ही उपासना चुकीची आहे महाराज. देवता कोणती आहे ती देवता कळालेली पाहिजे. म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी या सर्व गोष्टीचं खंडन केलं. शास्त्रामध्ये एक न्याय आहे विशाल महाराज, खंडन आणि मंडन. तुमच्या डोक्यावरून जाईल पण तुम्हाला सांगतो. खंडन याचा अर्थ समोरच्याचं सर्व चुकीचं आहे, त्याला म्हणतात खंडन. आणि मंडन याचा अर्थ मग तुमचं काय बरोबर आहे ते पटवून देणं. आपल्याला खंडन करता येतं, मंडन करता येत नाही. अहो सहज बोलायला काय जाते, जिभेला जर आलं तर आपण सहज बोलतो ती काय भाजी झाली, अशी भाजी करतात. उपास्य देवतेबद्दल बोलत असताना, त्याचा परिचय करून देत असताना त्या उपास्य देवतेचं वास्तव्य कुठं ते सांगत आहे. माझा जो देव आहे,
मी ज्याचं दास्यत्व करतो तो कुठं आहे, तर तो पंढरपुरामध्ये आहे. त्याचा पंढरीय वास. परमार्थामध्ये दास्यत्व स्वीकारता आलं पाहिजे, दास होता आलं पाहिजे. आपली हनुमंत आपण सहजासहजी झाले नाही, दास्यत्व निकट हनुमंत केले म्हणून देखील दास्यत्व केलं म्हणून आणि समर्थ हे दास. पंढरपूर येत नसत. अनेकांनी सांगितलं चला महाराज पंढरपूरला, चला महाराज पंढरपूरला. पंढरपूर आल्यानंतर समर्थाने गाभाऱ्यातूनच पाहिलं, गाभाऱ्यातून पाहिलं माझा देव असा नाही. उपास्य आपली जे आहे त्या उपास्य देवतेबद्दल एकनिष्ठ असलं पाहिजे. समर्थ हे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीविषयी, प्रभू रामचंद्रांच्या देवतेविषयी एकनिष्ठ. म्हणून पांडुरंग परमात्माला समर्थाने हाक मारले, येथे उभा का श्रीरामा. अरे तू असा कसा ठिकाणी उभा राहिलास, काय केलं धनुष्यबाण, धनुष्यबाण कुठे ठेवलंस नाही का, किंवा काय केलं वानर तर. अरे माझा राम कसा आहे, त्याच्याजवळ वानर आहे, येते अनिले गोपाल. तू माझा राम नाहीस. पांडुरंग परमात्म्याला हाक मारले, पण तोच पांडुरंग परमात्मा समर्थांचे एकनिष्ठता पाहून प्रभू रामचंद्र झाला. मोक्ष प्राप्ती करण्याकरता काशी या तीर्थक्षेत्राला जातो. पण काशी या तीर्थक्षेत्राचं सुद्धा माऊली महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराजांनी खंडन केलं. माऊली बोलतात मोक्षदायी उदार काशी होय कीड, परी वेचणे लागे शरीर ते गावी. काशीला जाऊन जर जिवंत आला तर मोक्ष नाही, तिथं मारावं लागते. काहीकांची उपासना हिमालयामध्ये तप करण्यामध्ये आहे. मागणी त्याचंही खंडन केलं. हिमवंत दोष थाय, परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्व नव्हे संत सांगे. पण पंढरपुरामध्ये संतांचे नियंग लगे, पापाते झिरणे गंगे. या पंढरपूर क्षेत्रामध्ये तुमच्या हिमालयामध्ये गेल्यानंतर कोणी जीवन देण्याची शाश्वती नाही. काशीला गेल्यानंतर पाप जाईल याची शाश्वती नाही. पण आमची चंद्रभागा कशी आहे, आमच्या नदीमध्ये स्नान करण्याची गरज नाही. स्नान केलं सुद्धा असं नाही, गाडीने जाताना सुद्धा चंद्रभागा पाहिली तरी पाप जाते. चंद्रभागा डोला दे, चंद्रभागा डोला दे, तोच कलेकर जगद्गुरु तुकोबरा सलाम मारतो, कार गुलाम सलाम करे. एखादा नोकर मालकाला सलाम करो, या मालक, पहिला सलाम ठोकतो. मालक गाडीमध्ये बसतील नाही का, तेव्हा नोकर त्याला सलाम करतो, दरवाजा उघडतो. तसा जगद्गुरु तुकोबरा बोलतात काय कलिकालाचा भेव, त्या काळाची आम्हाला काय भीती आहे, तो काळ आम्हाला रोज सलाम ठोकतो. त्यालाच अपयश नाही. एक वेळ देवाला अपयश येईल, देवाने अनेक वेळा अपयश घेतलेलं आहे नाही का. जरासंधाच्या युद्धामध्ये भगवंतांनी माघार घेतलेली आहे. अनेक वेळा युद्ध झालं होतं. जरासंधाचा असा नियम होता, युद्धाला जाताना ब्राह्मणांची पूजा करायचा प्रत्येक वेळेस. पण प्रत्येक वेळेस मार खाऊन यायचा, मार खाऊन यायचं प्रत्येक वेळेस. भगवंताच्याकडे कोण जिंकणार आहे. ते जरासंधाने विचार केला आणि आपल्या भावाला सांगितलं प्रत्येक वेळेस या ब्राह्मणांची मी पूजा करून जातो युद्धाला, तरी हरून येतो, मार खाऊन येतो. कृष्ण मला काही आठवत नाही. या वेळेस जर मी आता यांची पूजा करून जातो, पण मी जर माघारी मार खाऊन आलो, एकाला जिवंत ठेवायचं नाही, सर्व ब्राह्मणांची कत्तल करा, हत्या करा. देवाने विचार केला माझा विजय व्हावा, याकरता एवढ्या ब्राह्मणांची जर हत्या होणार असेल, देवाने स्वतः पलायन केलं, माघार घेतली. म्हणून त्याचं नाव पडलं रणछोड दास, याने रण सोडलं. गुजरातमध्ये रणछोड दास बोलतात. देवाने माझा देव असा आहे. जगद्गुरु तुकोबरा बोलतात वैभव देतो याच्यात नवं नाही, आपलं गुण हे भक्तांना प्रदान करतो, आपलं गुण भक्तांना प्रदान करतो. अशा देवतेचा आम्ही उपासक आहोत. तो सर्व देवांचा देव आहे. विठोबा